नमस्कार, मी लक्ष्मण हजारे जनता न्यूज 7च्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेला मी जाहीर आवाहन करत आहे की काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट उभाटा हे आजच्या पराभवाला जबाबदार आहेत। कारण लोकसभेमध्ये जो मोदींनी केलं त्याच्या उलट आज केलेलं आहे आणि आजचा जो झोल आहे तो प्युअर महायुतीने EVMचा झोल केलेला आहे। आणि जो बौद्ध समाज म्हणून घेतो की आम्ही याला आहेत आम्ही त्याला आहेत, हे सगळा झोल आहे। आजचा जो निकाल आहे हा वन साईड निकाल महायुतीच्या बाजूने लागलेला असून हा फक्त EVMचा झोल आहे। फक्त मी आभार मानतो त्या वामन मिश्रामचे। वामन मिश्राम एकमेव नेते असे भारतात आहेत की तेच फक्त EVMबद्दल बोलतात, बाकी सर्व नेते EVMबद्दल बोलत नाहीत। म्हणजे यांचं आणि त्यांचे काहीतरी साटेलोटे असल्याशिवाय काही नाही। त्यांना सांगू इच्छितो, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, उभाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा नाना पटोले असो, शरद पवार असो, हे EVMच्या बद्दल काही बोलतात का? फक्त अदानी अंबानीच्या विरुद्ध बोलतात। EVM जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत RSS आणि भाजपची सत्ता जात नाही, हे बहुजन समाजाने लक्षात घेतलं पाहिजे। आपले जे बहुजन समाजातले लाचार लोक आहेत, जे बौद्ध समाजातले लाचार लोक आहेत, त्यांना पण मी आवाहन करतो की बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि स्वाभिमान दिला। तुम्ही लाचारी सोडा, धम्माकडे वळा, आपल्या बहुजनांचा नेता निवडा। या लाचार लोकांच्या पैशासाठी लाचारी करू नका। आणि मी परत एक वेळेस सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पण मी आर्जवून सांगतो, शरद पवार साहेबांना देखील आर्जवून सांगतो, नाना पटोले असो, राहुल गांधी असो किंवा आमचे एकदम धडाडीचा महाराष्ट्राचा ज्याला वाघ म्हणतात ते संजय राऊत असो, यांना आमची विनंती आहे की आपण EVM संदर्भात काहीतरी करा, नाहीतर हा महाराष्ट्र गुजरातला विकल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी सुधाकर शिंदे डोंबिवलीवरून बोलतोय। आणि मला तर असा सरळ डाऊट आहे की काँग्रेस आणि भाजप जनता पार्टीचीच युती आहे, ते एकमेकांना सपोर्ट करून हे EVMच्या माध्यमातून भाजपलाच काँग्रेस सपोर्ट करते आणि त्याच्याशिवाय त्यामुळं बहुजन समाजाचं आणि बाकी मागासवर्गीय आदिवासी सगळ्यांचं नुकसान होतं आहे। तरी सर्वांनी मुळात EVMला विरोध करावा आणि त्या विरोधात आंदोलन छेडावे, ही आपली सर्व सामान्य जनतेला कळकळीची विनंती आहे।